महाराष्ट्राची शान आणि ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली बैलगाडा शर्यत आता ठाणे जिल्ह्याचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे। निमित्त आहे माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे। या खास प्रसंगी इताडे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि भाजपा ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष जगन पाटील यांनी एका भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन केले आहे। येत्या 5 मार्च रोजी कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आहे। याच दिवसाचे औचित्य साधून बुधवार 4 मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील जय मोनशेरा प्रसन्न इताडे येथील मैदानात बैलांच्या घुंगरांचा आवाज घुमणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून नामवंत बैलगाडा मालक आणि शौकीन सहभागी होणार आहेत। ही स्पर्धा 500 मीटरच्या पल्ल्यात पार पडणार आहे, जिथे बैलांचा वेग आणि धावपटूंचे कसब पणाला लागेल। भाजपा युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि इताडे गावचे युवा सरपंच जगन पाटील यांच्या पुढाकाराने या पारंपरिक खेळाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे। आमच्या भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बिंजोडचा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम आम्ही साजरा करीत असतो। या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातून नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रातून बैलगाड्या शौकीन येत असतात। मला तरी वाटतं मागच्या वर्षी 300 पेक्षा जास्त शर्यती झाल्या होत्या आणि 200 जमलेल्या होत्या। तर मला तरी या वर्षी त्याच्यापेक्षा दुप्पट येतील याची मला शाश्वती आहे, कारण का मी 2 दिवसापासून बघतात की साताऱ्यावरून लोक आलेले आहेत। आता मला तर वाटतं आपला संभाजीनगरवरून सुद्धा काल लोक निघालेत, म्हणजे आज ते दुपारपर्यंत पोहोचणार आहेत। अशा या शर्यतींच्या प्रोग्रामासाठी लोक पूर्ण महाराष्ट्रातून आमच्या भिवंडी तालुक्यातच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून आतुरतेने वाट बघत असतात या शर्यतींची। आणि हा मैदान मोठा ऐतिहासिक मैदान आहे। धन्यवाद वगैरे ते केशव सांगेल। प्रथम पारितोषिक असेल, ज्या 2 गोंड्यांच्या शर्यती जमतील त्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येतील। त्याची चिठ्ठी निघेल लकी ड्रॉ, त्यांना एक सिप निघेल, त्याची चिठ्ठी निघेल त्याला सिप देण्यात येईल। आणि दुसरी चिठ्ठी टाकण्यात येईल, त्याची निघेल त्यांना आपल्या फ्रीज देण्यात येईल। आणि ज्या हरलेल्या गाड्या असतील त्यांना त्यांची चिठ्ठ्या टाकून त्यांना एक बाईक देण्यात येईल। व इतर अनेक बक्षीस आहेत, आपले कॉमेंट्रीवाले असतील, सुट्टी मेकर असतील, प्रेक्षकसाठी असतील, सर्वांसाठी बक्षीस आहेत। असे भरघोस अशा बक्षिसांचा जगन शेठ पाटील यांनी देण्याचा ठरवला आहे। या मैदानासाठी साहेबांनी हजारो लोक आली, 500 फूट या बाजू 500 फूट त्या बाजू पॅव्हेलियन बसण्यासाठी केलेले आहे, मंच तयार केलेला आहे, कॉमेंट्रीवाल्यांसाठी तयार केलेले आहे। असे अनेक म्हणजे चांगली सुविधा केलेली आणि पूर्ण बॅरिगेट लावलेले आहेत। कोणी आतमध्ये येवाने कोणाला दुखापत होणार नाही अशी पूर्ण जिम्मेदारी घेऊन हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा याची आपल्याला शाश्वती आहे। स्पर्धामध्ये येणार आहेत, आपला आता सकाळी 9 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे। तर सर्व लोकांनी लवकर येऊन स्पर्धकांनी आपापले जोड्या लावून शर्यती लवकरात लवकर केला आणि लवकरात लवकर आपला जेवढा दिवसोदिवस आपला कार्यक्रम पूर्ण होईल ही गाडा मालकांनी व शर्यती शौकीनांनी याचा संधीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर सहकार्य करून हा मैदान कसा व्यवस्थित पार होईल याच्याकडे केंद्रित लक्ष करावे। आपल्या ॲम्ब्युलन्स राहतील, कारण 2 ॲम्ब्युलन्स दोन्ही बाजूला राहण्यात कोणाची दुखापत झाली लगेच ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले।